नमस्कार मित्रांनो, तुमच्या गुडघ्यात सतत कटकट होते का? कंबर दुखत आहे का? उभं राहिलं की त्रास वाढतो? कदाचित हे कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅल्शियम वाढवणारे टॉप पदार्थ आणि गुडघे व कंबरदुखीसाठी 11 जबरदस्त घरगुती उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा उपाय 90% लोकांना माहीतच नाही. कॅल्शियम कमी का होतं? चुकीच्या आहारामुळे, सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे, जास्त चहा, कॉफी सेवन केल्यामुळे, वाढत्या वयामुळे. त्यामुळे हाडं कमजोर होतात आणि वेदना सुरू होतात. कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे. जर तुमच्यात ही लक्षणे दिसत असतील तर सावध व्हा. सतत गुडघे दुखणे, कंबरदुखी, हाडे कमजोर होणे, लवकर थकवा येणे, दात कमजोर होणे, याचा अर्थ तुमच्या शरीराला कॅल्शियमची गरज आहे. कॅल्शियम वाढवणारे टॉप पदार्थ. 1. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. कधी घ्यायचं? सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी. कसं घ्यायचं? गरम दूध, दही, पनीर. किती घ्यायचं? दूध 1 ते 2 ग्लास रोज. दही 1 वाटी, फक्त दुपारी. पनीर 50 ते 100 ग्रॅम, आठवड्यातून 1 दिवस. टिप: रात्री दूध घेतल्याने हाडांना जास्त फायदा होतो. दोन. तीळ, सेसमी सीड्स. कधी घ्यायचं? सकाळी रिकाम्या पोटी. कसं घ्यायचं? भाजून किंवा लाडू, चटणी. किती घ्यायचं? 1 ते 2 चमचे रोज. एक्स्ट्रा टिप: तीळ अधिक गुळ बरोबर सुपर कॅल्शियम कॉम्बिनेशन. 3. हिरव्या पालेभाज्या. कधी घ्यायचं? पालक, मेथी, शेपू हाडांसाठी खूप फायदेशीर. दुपारच्या जेवणात घेणे. कसं घ्यायचं? भाजी, सूप, पराठा यासारखे पदार्थ खाणे. किती घ्यायचं? 1 वाटी, डेली और ऑल्टरनेट डेज. आठवड्यातून 3 ते 4 वेळा खा. 4. बदाम आणि सुकेमेवे. कधी घ्यायचं? दररोज सकाळी. कसं घ्यायचं? रात्री भिजवून सकाळी खा. किती घ्यायचं? 4 ते 5 बदाम अधिक 1 अक्रोड. 5. सूर्यप्रकाश, व्हिटॅमिन डी. कधी घ्यायचं? सकाळी 8 ते 10 दरम्यान. रोज 15 मिनिटं उन्हात बसा. कॅल्शियम शरीरात शोषायला मदत होते. कसं घ्यायचं? हात पाय उघडे ठेवून. किती वेळ? 15 ते 20 मिनिटं रोज. विदाउट व्हिटॅमिन डी बरोबर कॅल्शियम युजलेस. 6. रागी, नाचणी. कधी? सकाळी किंवा दुपारी. कसं? भाकरी, सत्व. किती? 1 ते 2 सर्विंग. गुडघे व कंबरदुखीसाठी 11 घरगुती उपाय. 1. हळद अधिक दूध. कसं तयार करायचं? 1 ग्लास गरम दुधात 1/2 चमचा हळद घाला. कधी घ्यायचं? रात्री झोपण्याआधी. फायदा: सूज कमी होते, सांध्यातील वेदना कमी होतात. 2. मेथी दाणे. कसं घ्यायचं? 1 चमचा मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवा, सकाळी खा. किती दिवस? किमान 30 दिवस. फायदा: जॉईंट्स लुब्रिकेट होतात, स्टिफनेस कमी होते. 3. लसूण तेल मालिश. कसं तयार करायचं? मोहरीच्या तेलात 3 ते 4 लसूण पाकळ्या गरम करा. कसं वापरायचं? कोमट तेलाने 10 ते 15 मिनिटं मालिश करा. कधी करायचं? रात्री किंवा आंघोळीपूर्वी. फायदा: रक्तप्रवाह वाढतो, वेदना कमी होतात. 4. आलं चहा. कसं तयार करायचं? पाण्यात किसलेलं आलं उकळा. कधी? दिवसातून 1 ते 2 वेळा. फायदा: अँटी इन्फ्लॅमेटरी, सूज आणि वेदना कमी होतात.
5. गरम पाण्याची शेक कसं करायचं? हॉट वॉटर बॅग दुखणाऱ्या जागी ठेवा. किती वेळ करायचं? 10 ते 15 मिनिटं करा. कधी करायचं? दिवसातून 2 वेळा. फायदा: स्टिफनेस कमी, मसल्स रिलॅक्स होतात. 6. तिळाचं तेल मालिश कसं वापरायचं? कोमट तिळाचं तेल लावून मालिश करा. कधी करायचं? रात्री झोपण्यापूर्वी. फायदा: हाडांना पोषण मिळतं, वेदना कमी होतात. 7. व्यायाम हलका कसं करायचं? पाय उचलणे, नी बेंडिंग, हलके स्ट्रेचिंग. किती वेळ करायचं? 10 ते 15 मिनिटं रोज करा. फायदा: जॉईंटचं मजबूत, स्टिफनेस कमी होते. 8. वजन नियंत्रण का महत्वाचं? जास्त वजन बरोबर गुडघ्यावर जास्त दबाव. काय करायचं? जंक फूड कमी करा. चालणे, वॉकिंग वाढवा. फायदा: दुखणं नैसर्गिकरित्या कमी होते. 9. एरंडेल तेल कास्टर ऑइल कसं वापरायचं? थोडं गरम करून मालिश करा. कधी करायचं? रात्री झोपण्यापूर्वी. फायदा: सूज कमी होते, जॉईंट्स फ्लेक्सिबल होतात. 10. कॅल्शियम सप्लिमेंट डॉक्टर सल्ल्याने कधी घ्यायचं? डॉक्टरांच्या सल्ल्याने. कसं घ्यायचं? व्हिटॅमिन डी सोबत. फायदा: हाडं जलद मजबूत होतात. 11. हळद अधिक मीठ पेस्ट कसं तयार करायचं? हळद अधिक मीठ अधिक थोडं पाणी. कसं वापरायचं? दुखणाऱ्या जागी लावून 20 मिनिटं ठेवा. फायदा: पेन रिलीफ अधिक सूज कमी होते. हे सर्व उपाय किमान 2 ते 3 आठवडे नियमित करा. अचानक नाही, पण हळूहळू 100% फरक जाणवेल. बिगेस्ट मिस्टेक्स व्हेरी इम्पॉर्टंट. चहा घेतल्यावर लगेच कॅल्शियम घेणे, सूर्यप्रकाश टाळणे, जंक फूड जास्त खाणे. हे केल्यास कॅल्शियम शरीरात शोषलं जात नाही. इम्पॉर्टंट टिप्स: जास्त थंड पदार्थ टाळा. सतत बसून राहू नका. पाणी पुरेसं प्या. वेदना जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, योग्य वेळी अधिक योग्य पद्धतीने अधिक योग्य प्रमाणात कॅल्शियम घेतलं तर हाडं मजबूत होतात, गुडघे दुखणं कमी होते, कंबरदुखी गायब होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हेल्थ संबंधी तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता उपाय सर्वात जास्त उपयोगी वाटला. इथे आम्ही रोज आरोग्यविषयक उपयुक्त माहिती देत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.